मध्ये दावत हे रट्टा होता, पण आता मात्र टी टाईम आहे. टी टाईमला सुद्धा मॅच बघण्याकरिता ते उपस्थित होतात टेरेसवर. खास आमचे गॅलरी प्रेक्षक राजा आहे, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. तिळसा संघ सर्वात आधी नाणेफेक विन होतोय आणि निर्णय स्वीकारतो. इथून मात्र फलंदाजीचा आणि आमंत्रित करतोय गणेशपुरीकरांना, मोक्षपुरी गणेशपुरीकरांना. इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आमंत्रित इथे मात्र करतायत. आजच्या दिवसामध्ये वाड्या शहराचे प्रसिद्ध उद्योगपती आणि स्वबळावर ज्यांनी आत्तापर्यंत त्यांचं नाव, आमचे मनोरे साहेब इथे उपस्थित होत आहेत, त्यांचंही आम्ही खूप खूप आभारी आहोत. तदनंतर आमचे योगेश दादा असतील, खरं तर उनिडामध्ये कार्यरत आहेत, पण कामानंतर क्रिकेटलाही वेळ देतात. त्याच्यानंतर इथे उपस्थित होत आहेत रुखसाद शेख साहेब, खूप सारं मोठं नाव या क्रिकेटमधलं, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. जेवढी आमचं इथे प्रेक्षक राजासोबत आमचे जेवढी मान्यवर पाहुणे आहेत, त्यांच्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण जाऊयात आता मात्र मॅचच्या दिशेनं. एका बाजूने तिळसे संघ आणि त्याच्या विपक्षात दोन हात करताना पाहायला मिळेल मोक्षपुरी गणेशपुरी संघ. पाहूया प्रथमतः गोलंदाजी ट्रॅकवर कोणाला आणलं जाईल, तर गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र अशोकला इथे आणलं जाईल. आमच्या समोर आहेत आमचे गुणलेखक मित्र पंकज, जे माहिती इथून मात्र पोहोचत आहेत. कालच्या दिवसापासून चांगले गुणलेखकाची भूमिका तेही निभावत आहेत. टुर्नामेंटचं मॉनिटर म्हणून जर का विचार केला तर अक्षय पांडव आणि कुणाल मोकाशी सातत्याने चांगल्या पद्धतीने जबाबदारी इथे तेही पार पडतात. आमचं यूट्यूब लाईव्ह टेलिकास्टिंग सिद्धेश असतील, केवल असेल, DJ वैभव आणि त्यांचे डिक जॉकी असतील. आणि त्याच्यानंतर आम्ही आमचे सर्व बक्षीस जातात. स्पेशली आम्ही साहिलजी किस्मतराव, यंग डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी ऑफ कुडूस, ज्यांनी आम्हाला प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ट्रॉफी स्वरूपात ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलं, त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. त्याच्यानंतर राहुल जाधव सर, बेस्ट बॅटर बॉलरशिप ट्रॉफी त्यांनी, मॅन ऑफ दी सिरीज जोएब जहूर पटेल यांनी आम्हाला इथे मात्र दिली आहे. सध्या महापोली इथे सही घेत, पण क्रिकेटवरचं प्रेम कुठेही असू द्या ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. चलो आता जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. युवराज ढुकले आणि त्याच्या समवेत इथे मात्र वैभव ही सलामीची जोडी पोहोचली आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अशोक, पहिलाच बॉल अशोकच्या पहिल्याच बॉलवर कर्रारी प्रहार, चेंडू चाललाय कुडूसकरांच्या बेटीला. ब्रँड षटकार 6 डिझाईन. चेंडू पाठवून द्या, ही विनंती असेल नम्रतेची, कारण ती खूप मोलाची गोष्ट आहे. आम्ही सातत्यानं अगदी प्रेक्षक राजाला कालच्या दिवसामध्ये म्हटलं की तुम्ही सहकार्य करा आम्हाला. सुरुवात दमदार झाली आहे. अशोकच्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र खरारी प्रहार होतोय. नेक्स्ट बॉल आता मात्र डान्स करत चेंडू जणू निघालाय. 38 सर्कल जरी नसलं तरी आपला एक अंदाज जर बघितला त्याच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सध्या तरी होताना आपल्याला पाहायला मिळते. क्विक रिॲक्शन खूप गरजेचं आहे, क्षणात निर्णय घेता येणं गरजेचं आहे. चाणक्य निधीने जर आपण खेळत असाल तर, आणि डेफिनेटली ते कुठेतरी आपण इथं पाहतोय. नेक्स्ट बॉल यावेळेस मी कालच्या दिवसामध्ये जेव्हा हे असे शॉट जात होते ना, तेव्हा मी कालच्या दिवसामध्ये म्हणत होतो तो आवाज आपल्याला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. जर सिद्दीक बाबे सर असते तर म्हटले असते पत्रा बजाव शॉट. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये 2 धावांकरिता इथून मात्र ट्रॅव्हल होईल. धावा 2 धावेच्या बढतीनं 8 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येत आहेत. 3 शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. अशोकवर करारी प्रहार करायला सुरुवात केली आहे. कदाचित सकाळपासून मॅचेस खेळतोय, स्पर्धा खेळतोय, ही थोडीशी थकावट कदाचित असू शकते, ती कदाचित इथे मात्र भासते आहे. यावेळेस पंच इशारा सोनू सर करतील.
येस, डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होईल आणि 2 धावेच्या बढतीनं धावसंख्या जाऊन वधारेल, ती म्हणजे 11-11 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. द्वितीय षटक आणि द्वितीय षटक हाताळण्याकरिता इथे आमंत्रित केले गेले गोलंदाज सय्या. हो, विंड बॉलवर आपण हे षटक पाहत आहे. खूप सारे प्रेक्षक राजा या, कारण आम्ही सातत्याने म्हणतो महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कदाचित प्रथम प्रयत्न हा झालाय रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये की या चेंडूने मात्र हे षटक तळलं गेलंय आणि ही संकल्पना अक्षयजी पांडव यांनी इथे मात्र पोहोचवली. जर या चेंडूवर आपण चौका ठोकाल तर धावा मिळतील 6 आणि जर का षटका ठोकाल तर धावा मिळतील इथून मात्र 8. पाहूयात त्यासारखे फटके इथून मात्र पाहायला मिळतील का. खरं तर सिकंदर पटेल मैदानाचे मॅनेजर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, शोएब बावा यांनी सर्वप्रथम षटकार या चेंडूवर इथे मात्र ठोकलाय आणि पाहूयात याही षटकामध्ये ते चित्र पाहायला मिळेल का. सोनू सरांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत व्हाईट बॉलचा. खूप चांगलं पंचांची भूमिका तेही निभवत आहेत. यंग डॅशिंग हँडसम पंच म्हणून त्यांच्याकडे पाहायला मिळतात. हल्ली क्रिकेटरची हेअरस्टाईल फॉलो करतात, पण आता पंचांची हेअरस्टाईल इथून मात्र कदाचित ही स्पर्धा पाहिल्यानंतर अनेक जण इथून मात्र फॉलो करतील असं वाटतं सोनू यांच्याकडे पाहून. गोलंदाज सय्या, याही वेळेला व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. 2 वाईट चेंडू सल्लग इथून मात्र डिलिव्हर झाले. धावसंख्या 14 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र 14. ओहो, यावेळेस मिस करतायत. गुंगारा देतोय हा चेंडू. डॉट बॉल, निर्धाव फेक. येस, मनोरे साहेब आमची रजा घेत आहेत. आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. चेंडू संपुष्टात येत आहेत. 3 धावसंख्या 14. द्वितीय षटक प्रगती पथावर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज सय्यार. ओ, नेक्स्ट बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होईल. फेक केली जाईल कुठे, किती धावा मिळतील. 2 धावा इथून मात्र मिळत आहे. 16. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात. चला गोलंदाज पुन्हा एकदा तयार. याही वेळेला व्हाईट बॉल. पाहिजे तसा स्ट्रोक कन्वर्ट कदाचित झाला नसावा. थोडीशी निराशा. सिंगल बोनस एकदा इथून मात्र अंकित होईल आणि धावसंख्या 18 या अंकावर. युवराज ऑन स्ट्राईक, ज्याची फलंदाजी बघण्याकरिता खूप साऱ्या प्रेक्षक राजाची पसंती असते. खूप वेळानंतर त्याला ही स्ट्राईक इथून मात्र मिळाली आहे. जर त्याच्या बॅटमधून एखादा या चेंडूवर मोठा फटका आला तर मग तिळसे संघ कदाचित बोनसच्या स्वरूपात, पण नाही याही वेळेला सन्मान दिला जाईल. डिक्लेअर झोनमध्ये षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जगात भारी 19 फेब्रुवारी आणि अर्थातच 19 या अंकावर धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर. जाऊया डिक जॉकीच्या दिशेने. सुमधुर संगीत ऐकूयात आणि पुन्हा एकदा परतूयात मॅच मध्ये. हे फक्त DJ वैभव कडूनच ऐकायला मिळू शकतं का. मग वडा समालोचक ट्रॉफीमध्ये त्यांची निवड झाली डिक जॉकी करिता. खासियत असते प्रत्येकामध्ये आणि ती इथून माझं दर्शवत आहे. डेफिनेटली ऑर्केस्ट्रा जरूर त्याची वाजंत्री करा कंटिन्यू, कारण हल्दी सीझन आता गेलाय. थोडं मिस करत असतील. युवराजच्या बॅटमधून हा चेंडू उडवलाय आणि सरळ आमच्या DJ वैभवला सलामी देत बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलाय. वाडा समालोचक चषक ब्रँडेड षटकार. गोलंदाजाचं स्वागत षटकारानं. जितूचं स्वागत केले गेले षटकारानं. युवराज थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता.
कदाचित नापसंती दर्शवली सोनू सरांनी. इथे मात्र आपण पाहू शकताय वाईटचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला. 26-26 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाज तयार. पुनश्च जितू इथून मात्र सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर षटकार इथे मात्र कन्वर्ट झाल्यानंतर दुसरा चेंडूवर व्हाईट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. गोलंदाज तयार. ओहो, ताकद थोडीशी कमी. अक्षरशः स्वतःला झोकून दिलं या चेंडूवर. ओहो, कलेक्शन बिघडलं. धावा घ्यायच्या तरी किती. धावा इथून मात्र मिळतील 2 धावा आणि धावफलक पुन्हा एकदा 2 धावेच्या बढतीनं सरसावलं जाईल. 28-28 या अंकावर धावफलक. एकंदरीत जर का आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्येही पहिल्या चेंडूवर एक षटकार, पण तदनंतर ते षटक थोडंसं स्लो होताना आपल्याला पाहायला मिळालं. कदाचित ते षटकाची पुनरावृत्ती पुनश्च एकदा होते की काय हे आतिषबाजी पाहायला मिळेल. फुलटॉस आहे, फुल टोल वसूल इथून मात्र केला गेलाय युवराजच्या बॅट मधून. पुनश्च एकदा वाडा समालोचक चषक ब्रँडेड षटकार 6. चला, चेंडू जो गेलाय तो पाठवून द्या. स्मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये षटकार इथे मात्र पाहत आहे आणि धावसंख्या षटकाराच्या बढतीने 34 या अंकावर. चेंडू संपुष्टात आले आतापर्यंत 3. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ तिसऱ्या षटकातील अजूनही शेष आहे, बाकी आहे. जसे षटक संपेल तसं आपण प्रेक्षक राजा जिथे तिथे बसलाय तिथेही जाऊयात. त्यांनाही आपण इथून मात्र हे षटक संपल्यानंतर करूयात कॅप्चर. पुनश्च एकदा व्हाईट बॉलचा इशारा. हे अतिरिक्त जे धावा आहेत ना कदाचित तदनंतर महागात ठरू शकतात आणि मग एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचतीये. विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असलेला आकडा 35 कारण 35% काठावर पास. दोघंही इथून मात्र चूक करत असताना बॅकअपला पोहोचलेला खेळाडू तोही थोडीशी इथून मात्र चूक करतोय. चेंडू सरळ जाऊन धडक देतोय डिक्लेअर झोन घोषित क्षेत्रामध्ये. एकेरी धावेने धावसंख्या पुनश्च एकदा 36-36 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येतील आतापर्यंत 4. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू. ओहो, युवराजचा फेवरेट जे शॉट आहे त्याच्या स्टाईलनं त्याच्या इथं एकदम स्टाईलनं चेंडूला पाठवलाय सर्व बाउंड्रीच्या बाहेर. पुनश्च एकदा 30 न जागत 30 धमक दाखवत षटकार 6. डिक्लेअर झोन सिंगल मिळेल. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचू. षटक क्रमांक 3 संपलाय आणि धावसंख्या 43 या अंकावर. यस कॅमेरामॅन, विनंती असेल एकदा आमचा सर्वात टेरेस त्याच्यानंतर मग ग्राउंडवर जेवढाही प्रेक्षक राजा आहे त्यांना दर्शवायचं आहे. टेरेसवरचा प्रेक्षक राजा हाय करायचा आहे. टेरेसवरचा प्रेक्षक राजांना आपण पाहू शकताय. त्यानंतर आमच्या बॅक साईडला असणारे सर्व प्रेक्षक राजा आपण पाहताय. काही आमच्या माता भगिनी सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. कॅमेऱ्यामधून आपण पाहू शकताय खूप सारा प्रेक्षक राजा अगदी सकाळच्या सत्रापासून इथे उपस्थित आहे. ओम साई मूवीजच्या मार्फत सर्व प्रेक्षक राजाला आपण इथून मात्र पाहिलं. षटक क्रमांक 3 इथून मात्र संपुष्टात आलंय. 3 षटकांच्या आमचे झाडाखालचे काही प्रेक्षक राजा आहे जो आनंद घेताना आपण पाहताय. या मैदानाचे मालक मोजमजी पटेल लेजंड क्रिकेटर इथे उपस्थित होत आहेत. वेलकम. षटक क्रमांक 3 संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 43-43 या अंकावर आणि पेय विश्रांती. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. 4थं षटक हाताळण्याकरिता रोहित दासरा आपण पाहताय. शेवटचं षटक अंतिम षटक हाताळण्याकरिता
ओहो, मिस करतायत पुनश्च एकदा युवराज या चेंडूला. विरोधा फेक आहे रोहिदासची. डॉट बॉल. शेवटचे 5 चेंडू या सत्रातील सध्या तरी शेष आहेत. किती धावांपर्यंत मजल मारली जाईल या चेंडूवर या मॅचचं भवितव्य, कारण येणाऱ्या 5 चेंडूमध्ये समेल किती धावांचं आव्हान आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. वाईटचा अपील कदाचित युवराजकडून झालाय. पंचमचे युवराज तिथे तटस्थ आहेत आणि निश्चित रूपानं त्यांनी फेअर डिसिजन पोहोचवलाय. निर्धाव फेक आहे. एक्सेबी केलं युवराजनं. खेळाडूवरती तोही दर्शवतोय पंचांच्या दिलेल्या निर्णयाचा स्वीकार करणं. पण यावेळेस कुठे चेंडू गेलाय तर कुडूसच्या बाजारामध्ये जेवढेही मग लोक आल्यात त्यांच्या डायरेक्टली भेटीला चेंडू सर बाउंड्रीच्या बाहेर आला. इथे मात्र षटकार 6. थँक्यू डीजे. षटकार आणि धाव संख्या 49 या अंकावर षटकाराच्या बढतीनं. आज सुरेश सरांची खूप कमी हजेरी आपल्याला पाहायला मिळाली. मोजमजी पण मिस करतात, पण शाळा आहे त्यांना, शिक्षक आहेत सध्या, ते पोहोचलेत तिथे. यावेळेस निर्धाव फेक. डॉट बॉल. पुनश्च एकदा आपण पाहताय तब्बल चेंडू संपले. 4 धावसंख्या 49. 49 या अंकावर धावफलक. सिंगल डबल करीता आगे कुछ कलेक्शन खराब. कलेक्शन जर प्रॉपर झालं असतं सिद्धेश तर कदाचित रनआउटची विकेट इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली असती. षटक संपलंय. क्रमांक 4चं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 51 विजयाकरिता 52. 52 धावांचा वण समोर ठेवलाय. पाहूयात मोक्षपुरी गणेशपुरी संघ, कारण गणेशपुरीचं तसं नाव घेणं योग्य वाटणार नाहीये, कारण मोक्षपुरी गणेशपुरी म्हणून त्या गावाला ओळखलं जातं. म्हणून मोक्षपुरी गणेशपुरी हा संघ डेफिनेटली इथून मात्र 52 धावांचं आव्हान पार करेल का. अनेक गणेशपुरीचे किस्से आपण ऐकलेत. मला आठवते सुनीलजी पाटील यांनी नाणेनगरीमध्ये जेव्हा 1 लाखाची स्पर्धा, आजचा दिवस जर का आपण बघितला तर आजच्या दिवसामध्ये सर्वात उत्कृष्ट अशी गोलंदाजी कोणी केली असेल तर अर्थातच गणेशपुरी संघाचा रोहिदास तांबडेला म्हणून आपण पाहूयात. कारण जेव्हा जेव्हा षटक हाताळलेत 2 ते 3च्या वर सुद्धा डॉट बॉल त्यांनी इथून मात्र प्रत्येक मॅचला क्षमा असावी 4 बॉल तरी डॉट त्यांनी काढल्यात आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी तो इथून मात्र दर्शवतोय. मला अजूनही आठवते गणेशपुरीचा किस्सा. सुनील पाटील यांनी नाणेनगरीमध्ये 1 लाखाची स्पर्धा ठेवली गेली आणि त्याच्या विपक्षात ओंकार देसाई आणि अनेक 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 टेनिस क्रिकेट विश्वजगतातील मातब्बर खेळाडू असतानाही त्या 1 लाखाच्या ट्रॉफीवर नाव कोणी कोरलं होतं तर गणेशपुरी संघाने इथून मात्र कोरलं होतं आणि निश्चित रूपानं तो संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. असेच्या पल्ल्या एरियातील क्रिकेट मॅच सर्वात आधी पाहण्यासाठी दर्शवलंय गणेशपुरी संघाकरिता ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 51 यस. इथे योगेशजी मस्कर उर्फ पप्प्या यांनी गणेशपुरी संघाकरिता बेस्ट ऑफ लक पोहोचवलंय. आम्ही त्या गणेशपुरी संघाकरिता पोहोचवतोय. धन्यवाद योगेशजी, आम्ही आपलं खूप खूप आभारी आहोत. चेंडू आता मात्र शेष असतील 24 आणि विजयाकरिता आवश्यकता असेल 52 धावांची. आजच्या दिवसामध्ये आपण जर का बघितलं तर टेनिस क्रिकेट विश्व जगतातील जेवढेही अगदी नामुल्लेख ज्यांचा अनेक वेगळ्या दर्जावर आपल्याला पाहायला मिळतो अशा स्पर्धांमध्ये समालोचन करणारे अर्थातच शान सरांना आपण इथून ऐकलं.
आपण पाहू शकता आमच्या लाईव्ह स्क्रीनला ओम साई मूवीज लाईव्ह दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून सिद्धेशकडे आम्ही सातत्याने पाहतो. एक शब्द आणि दुसऱ्या क्षणाला ना फायदा ना तोटा या तत्वावर आमच्याकरिता लाईव्ह टेलिकास्टिंग करिता अगदी अर्जंट जे पोहोचले, मग त्यांच्यासाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर बनतोय. म्हणून मी जेवढे आमचा प्रेक्षक राजा पाहतोय त्यांना विनंती करतो आपण जरूर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओव्हर टू मॅच जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. 24 चेंडू विजयाकरिता 52 धावांचं आव्हान इथून माथा ठेवलं गेलंय समोर. गोलंदाज तयार. युवराजचा पहिलाच बॉल अशोकच्या बॅट मधून चेंडू निघालाय, मिस करतोय, चेंडू निघून जातोय. वन बाउन्स क्लिअर खेळून बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाडा समालोचक चषक ब्रँडेड चौकार. सरांनी म्हटलं होतं की पुराणा चावल, पण आम्ही तदनंतर त्याला म्हटलं की तलवार भलेही पुराणी आहे पर धार वही आहे. आणि कदाचित ती धार सध्या तरी इथे मात्र पहिल्या चेंडूवर अशोकच्या आपल्याला पाहायला मिळाली. अनुभव संपूर्ण खेळाडू यावेळेस मिस करतील हे चित्र खूप गरजेचं आहे. एका बाजूने फलंदाजीच्या भूमिकेमध्ये अनुभव आहे, तर एका बाजूने गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये तरुण आणि नवी शक्ती इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. कोण मात्र इथे अडचण करताना पाहायला मिळेल. चौकार तर इथे कन्वर्ट झालाय पहिल्या चेंडूवर, पण दुसरा चेंडू इथे मात्र दीर्घाव पाहायला मिळतोय. चेंडू संपतायत आतापर्यंत 2, शेवटच्या 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष. ओहो, पुन्हा एकदा मिस करतील. युवराजी तितकाच ताकदवान, हुशार आणि जाणक्षणीतीनं गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर जरी चौकार खाल्ला असेल ना, तरी 2 चेंडू उभा इथे मात्र ठेवलंय अशोकला. सध्या तरी त्याच्या गोलंदाजीमध्ये ताकद इथून मात्र दर्शवतोय युवराज. गोलंदाज युवराज तयार. षटकातील पुढचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. थोडंसं खेळतानाही त्रास कदाचित उद्भवला गेला, पण सोनू सरांचा इशारा आमच्यापर्यंत नो बॉलचा पाहायला मिळतोय. पॉकेट जसं फलंदाजांना सेफ झोन म्हणून जे पॉकेट आखलं गेलंय आणि गोलंदाजाला इथे एक सेफ झोन म्हणून पॉकेट तिथे आपल्याला पाहायला मिळतं. त्या पॉकेटला जी एक सीमारेषा आहे ती कदाचित ओलांडली गेली युवराजकडून आणि त्यानंतर नो बॉलची उद्घोषणा इथून मात्र पाहायला मिळाली आहे. सुवर्ण संधी आली आहे. क्रिकेटमध्ये अनुभव आणि संधी या 2 शब्दाला खूप महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा येईल संधी कुणाची तेव्हा तेव्हा त्याचं सोनं करणं गरजेचं आहे. फ्री हिट इथे मात्र चेंडू आलाय. त्या फ्री हिटचा फायदा कशा पद्धतीने घेतला जाईल. प्रहार केलाय, उडवला गेलाय, चेंडूला पाठवलाय ऑन साइडला. जरी झेल झाला असता तरी फायदा काही नसता. पाहूयात काय असेल निर्णय. सोनू सर आमच्यापर्यंत पोहोचवतायत. हा चेंडू निघून चाललाय. वन्स अगेन फ्री हिटचा फायदा घेत वाडा समालोचक चषक ब्रँडेड षटकार 6. लागू पिंजऱ्यात नाही तर बॉल टप्प्यात आला. महाराष्ट्राच्या राजकारणातील गाजलेलं वाक्य टप्प्यात आला की कार्यक्रम. इथे पण टप्प्यात आलाय, कार्यक्रम झालेला आहे आणि मिळाली ती म्हणजे फ्री हिट. गोलंदाज तयार. हो, यावेळेस खेळण्याला नापसंती, कारण वाईट बॉल आहे, ठाऊक होतं, नापसंती दर्शवली. इथे मात्र उंची तेवढी आपल्याला पाहायला मिळाली चेंडूची. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 ना मेरा ना 13. धावसंख्या ही 13 या अंकावर धावफलक. यावेळेस डॉट बॉल, निर्धाव फेक. चेंडू संपतायत आतापर्यंत 5. अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. अंतिम चेंडू होता, पाहिजे तसा स्ट्रोक कन्वर्ट करता आला नाहीये. षटक संपलाय. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. आपण लाईव्ह स्क्रीनला आमच्या पाहताय जे आमचे मेन पंच आहेत सोनू यांनाही आपण लाईव्ह स्क्रीनला पाहताय. सोनू आपण त्यांनाही पाहताय आणि यस कुडूसचे सोनू सूद म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं अशी फैजांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती. खूप जबरदस्त अशी ज्यांनी कालच्या दिवसामध्ये पंचांची भूमिका कुठली येस आम्ही सातत्याने आम्ही पाहतो. वावेघर प्रीमियर लीगला जतीनजी ठाकरे जे रविवार किंवा उद्याच्या दिवसामध्ये येथे उपस्थित होणार, त्यांच्या आवडते पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. विन बॉल
हे दुसरं षटक खूप महत्वाचं आहे किंवा पाहण्यासारखे प्रेक्षक राजाकरिता. जर या चेंडूवर किंवा या षटकामध्ये चौका टोकला तर मिळणार 6 धावा आणि जर टोकला षटकार तर मिळणार इथे मात्र 8 धावा. एक आगळा वेगळा प्रयोग आपण इथून मात्र पाहत आहे अक्षयजी पांडव यांच्या संकल्पनेतून. ही सुरुवात आपण इथून पाहत आहे. चला चेंडू विनबॉल पाठवून द्यायचा आहे. गोलंदाजाकरिता कोणाला आमंत्रित केले गेले तर हे षटक हाताळण्याकरिता वैभवला आमंत्रित केले गेले. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 18 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता इथून मात्र भासतीये. 18 चेंडू 39 धावा आणि 18 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण धावफलकावर धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजे 13 आणि धावसंख्या जी पूर्ण करायची आव्हान होतं ते होतं 52 धावांचं. त्यामध्ये 13 धावा त्या धावफलकावर जोडल्या गेल्यात म्हणजे शेष आहेत 18 चेंडू आणि विजयाकरिता 39 धावेची आवश्यकता. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र सज्ज होत आहे. षटक क्रमांक द्वितीय मिन बॉल्स घेऊन इथे मात्र हाताळण्याकरिता हलक्या हातानं दिशा दर्शवली जाते. सिंगल इथून मात्र मी त्या डबाच्या प्रयत्नामध्ये अशोकने प्रयत्न जारी केला गेला होता. मध्यंतरी तो प्रयत्न कुठेतरी थांबवला पण जशी घडली चूक तसा मात्र इथे त्या प्रयत्नाला पुनश्च एकदा इथे मात्र संधी दिली गेली आणि धावा इथून मात्र घेतल्या गेल्या 2 धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं धावफलक इथून मात्र 15 या अंकावर. सिंगल डबलनी तर काय होणार नाहीये. मोठे फटके कन्वर्ट करावेच लागतील. या जर षटकामध्ये मोठे फटके कन्वर्ट करत असाल ना तर एक बोनस पॉइंट तुमच्या टीम करिता तुमच्या धावसंख्येकरिता कदाचित इथून मात्र हा ठरू शकतो. चला क्षेत्ररक्षणामध्ये जे काही बदल घडवतात थोडे फास्ट क्विकली थोडीशी घाई करा मित्रांनो. वरुण राजा सुद्धा इथे उपस्थित होता आणि ती मॅच करिता. चला थोडंसं फास्ट घाई करा. गोलंदाज वैभव तयार. हलक्या हातानं दिशा इथून मात्र दर्शवली जाते. सिंगल मिळेल. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. थोडंसं स्लो क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने धावसंख्येची आवश्यकता आहे त्या पद्धतीनं स्ट्रॉंगली फलंदाजी कदाचित होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जे वाटसरू मैदानाच्या आतमधून जातात विनंती असेल थोडंसं फास्ट. सामना मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. काका अंकल जी आपसे विनंती है थोड़ा सा फास्ट. गोलंदाज तयार. पुढचा बॉल फेकून दिलाय बाउंड्रीच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे तिथे जाईना. पुन्हा एकदा थोडीशी निराशा तर जरूर असेल तिथे पण सिंगल मिळते. धावसंख्या 17. व्हेरी चालाक ब्रो, व्हेरी चालाक. अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन. पंचांशापर्यंत इशारा पोहोचवतील. यस सोनू सर. पाणी केली जाईल. मोजमजी पटेल इथे आहेत जो ते काही निर्णय देतील
तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. पाणी करतायत युवराज, 2 मिनिटं पाणी करतायत. फ्रेममध्ये कॅप्चर नाही आहे. ऑन फील्ड अंपायर जो काही निर्णय देईल तो मान्य करावा लागेल आणि सोनू सर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवत आहेत. फलंदाज हा सोनू सर, काय निर्णय? हॅलो, फलंदाज बाद आहे. फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या असल्याला. मी म्हटलं ना, व्हेरी चालाक ब्रो, व्हेरी चालाक. हुशारी इथून मात्र दर्शवली गेली आहे. विकेटचं पतन, फलंदाज होतोय बाद तंबूच्या असल्याला. डिझाईन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 17. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस. पुन्हा एकदा मिस करतील अशोक. डॉट बॉल. वेस्ट इंडिजच्या मैदानात पोहोचलोय की काय, की कुडूसच्या बाजारातील भोपू वाजायला सुरुवात झालेत. पण क्रेज किंवा क्राऊड निर्माण करत आहेत ते इथे क्राऊड, तसं वातावरण. चेंडू संपलेत 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. सिंगल संख्येत होईल. धावसंख्या 18. सिंगल डबल ना काय होणार नाहीये. 52 धावांचं आव्हान पाहता सिद्धेश थोडीशी स्ट्रॉंगली फलंदाजी करणं गरजेचं आहे, किंवा त्यांना फायदेशीर ठरेल. हो, स्ट्रोक चांगला आहे, पॉवरफुल स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षकांना भेदून जाईल का चेंडू, पण नाही आहे. कुठेतरी युवराज. आणि एक सर या क्षणाला एक म्हणायला हरकत नाही आहे. असं म्हणतात की आमची मुलं इंडिया का खेळत नाही आहेत, तर सर्वात जास्ती आमचा वेळ कुठे जातो तर चेंडू शोधण्यामध्ये. कदाचित युवराजची त्याच पद्धतीने तारंबळ तिथे उडाली आहे. आणि धावा इथे मात्र मिळत आहेत 4 धावा मिळतील. आणि धावा संख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4 धावेच्या वरतीनं 22 या अंकावर धावफलक. षटक क्रमांक द्वितीय संपलाय. धावा संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 या अंकावर धावफलक. बॉलचं षटक इथून मात्र संपलंय.
12 चेंडू आणि विजयाकरिता आवश्यकता असेल आता मात्र 30 धावेची. 12 चेंडू 30 धावा, 30 धावा आणि 12 चेंडू. आव्हान पाहायला गेलं सोपं नाही आहे, कठीण नाही आहे. पाहूयात 12 चेंडू 30 धावे तर पार होईल का. तोपर्यंत प्रेक्षक राजा कदाचित थोडासा कंटाळलेला असेल, त्याच्या मनोरंजनाकरिता डिस्क जॉकीकडे वैभव. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. बारा चेंडू विजयाकरिता आता मात्र 30 धावेची आवश्यकता इथून मात्र भासतीया. 12 चेंडू 30 धावा, 30 धावा आणि 12 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये, कारण धावा संख्या जाऊन पोहोचले 22. 22 या अंकावर 52 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलं होतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निलेश आपल्याला पाहायला मिळतोय. आता सर्वस्वी जिम्मेदारी अशोकच्या खांद्यावर मोक्षपुरी गणेशपुरी संघाची सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाची पाहणी गेली जाते, क्षेत्ररक्षण इथून मात्र पाहिलं जातं. गोलंदाज सय्या डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू, त्यांचं काय इशारा पोहोचवतील तर डिक्लेअर झोनचाच इशारा आमच्यापर्यंत पोहोचवतील. आधी आम्हालाही असं ठाऊक होतं की कदाचित वाईटचा इशारा येतोय की काय, पण इथून पाहणं आणि तिथून पाहणं खूप सारं फरक असतं. म्हणून पंच आमचे तिथे तटस्थ उभे आहेत. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवत आहे. डिक्लेअर झोनचं धावसंख्या एकरी धावे 23. 23 गोलंदाज या नेक्स्ट बॉल होगी 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 तेरी दांडी गुल क्योंकि मेरा बॉलर है पावरफुल. दांडी 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 गुल. सध्या तरी इथे राडा केलाय अशोक सारखा फलंदाज, अनुभव संपूर्ण फलंदाज, ज्याच्या खांद्यावर आम्ही म्हटलं ना की गणेशपुरी संघाची दारोमदार कदाचित त्याच्यावर आपल्याला पाहायला मिळेल. तोच चूक त्याला हेरलं आणि सरळ पाठवलं ते म्हणजे तंबूच्या रस्त्याला. पाहूयात मॅच मध्ये आता मात्र ट्विस्ट येईल. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय गणेशपुरी संघाकडून. विकी काळे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज या पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडू चाललाय 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 कुडूसकरांच्या बेटीला. हाही षटकार. थँक्यू. कॅमेरा वर्क काय प्रॉपर आहे, केवल कॅमेरामॅन. षटकार इथे मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 29-29. या फटक्यांची आवश्यकता आता मात्र मोक्षपुरी गणेशपुरी संघाला. चला मॅचला पण सुरुवात करायची आहे. फास्ट थोडीशी घाई करा विनंती आम्ही तुम्हाला सातत्यपूर्वक करू. अजूनही 23 धावांपासून दूर राहतोय गणेशपुरी संघ. 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता. गोलंदाज या पुढचा बॉल हाही उडवलाय, गॅप फेरलाय आणि चेंडू चाललाय आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देत 1 बाउन्स चौकार 4.
म्हणजे 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 7 हा आकडा आलाय ना, एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल 360 मैदान असतं तर कदाचित फायदा झाला असता या स्ट्रोकचा. यस, धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे अर्थातच 34 या अंकावर 6 चेंडू आणि विजयाकरिता 18 धावीची आवश्यकता. कुठले तरी 3 चेंडू घ्या, मोठे फटके जर कन्वर्ट झाले तरी सामना विजय शिवू शकतो. पाहूयात, एकच उपाय आता फक्त आणि फक्त मोठे फटके. नक्कीच तेजस, कारण की आता मोठ्या फटक्यांनीच हा सामना जिंकता येईल, कारण की 6 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. मॅच रफ अँड टफ आहे, कारण की तिळसेकर अशा मॅचेस जिंकण्यामध्ये त्यांच्याकडे माहिरत्व आहे. सध्या तरी सांगायचं राहून गेलं, जे दोन्ही संघ घेतात दोन्ही गावामध्ये ऐतिहासिक वास्तू आपल्याला खूप साऱ्या पाहायला मिळतात. किंवा यस, आदेश प्रतिष्ठान, कैलासतरे फॅम टीम, तिळसे आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. तिळशेचा विचार घ्या, तिळशेश्वराचं मंदिर खूप सारं प्राचीन आणि खास करून तिळशाचे मासे पाहण्यासाठी खूप सारे लोक तिथपर्यंत येत असतात. तर एका बाजूने अजून एक देवी शक्ती असणार अर्थातच जगद्गुरु नित्यानंद भगवानचं समाधी स्थळ किंवा समाधी मंदिर जिथे आपल्याला पाहायला मिळतं. आयुष्यातील खूप सारी वर्ष ज्या गावामध्ये नित्यानंद महाराजांनी घालवली ते हे गाव, म्हणजे दोघांनाही एक दैवी शक्ती किंवा दैवी स्थान असलेली ही दोन्ही गावं आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आज आदेश 11 तिळसे या नावाने मात्र मैदानात उतरलाय. आदेश आताच काही दिवसापूर्वी 25 मे रोजी आपल्याला सोडून गेला. आदेश तोही एक ओपनर बॅट्समन म्हणून खऱ्या अर्थानं नावारूपाला आला होता. धोंडा वडवली टीम कडनं सातत्यानं खेळायचा. पूर्वी मॅच मध्ये 6 चेंडू 18चा, मात्र जिथनं पहिला बॉल टाकताना अतिरिक्त बाहेर पंच आमच्याकडे वळतील, नो डाऊट व्हाईट बॉल येतोय. आता मात्र 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता इथून मात्र भासतीये. धोंडा वडवली संघातून सातत्यानं त्याला आपण प्रमोट होताना पाहिलंय. खरं तर एक आदेश जेव्हाही यायचा ना, बाईट घ्यायला आम्ही जेव्हाही त्याची जायचो तेव्हा एकदम कुठलाही अगदी न लाजता बाईट तो सातत्यानं पोचवायचा. आणि मग अनेकांचे प्रश्न तिथे स्टेटस होते की आता कॅप्टन म्हणून कोण जाणार. एका कॅप्टनलाही मिस केलंय, पण यावेळेस मोठ्या फटक्याला मिस करता येणार नाहीये. गणेशपुरीच्या या बॅटरनं दर्शवला, चेंडूला पाठवलाय सरळ बाउंड्रीच्या बाहेर, सुई मार रेषा पार, षटकार 6. नक्कीच त्याने त्याचे इरादे स्पष्ट केलेत. येतोय षटकार, दर्जेदार षटकार. ज्या षटकाराची खऱ्या अर्थाने गरज होती ना गणेशपुरीकरांना, तो षटकार त्याने खेचलाय. अफलातून स्ट्रोक. धावसंख्या षटकाराच्या वरतीनं 41-41. वेलकम सागर. 41 या अंकावर धावफलक आणि विजयाकरिता आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता इथून मात्र वासी आहे. हे पण गणेशपुरीकर आहेत, इतकी सहसा हार मानणार नाहीये. अनेक माताभर संघांना पराभूत करण्याची शक्ती या टीम मध्ये आपण पाहिली आहे. अनेक महारथी क्रिकेटच्या ज्यांनी सातत्याने त्यांनाही फेस केलाय. आता मात्र तिळसेकर त्यांचा सामना करत असताना नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. आपटून टाकलंय, त्या चेंडूला पुन्हा एकदा लॉक केलंय. क्षेत्ररक्षक येतोय, चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद, बॅक टू डगआउट. ज्याच्यावर खूप विश्वास होता तो मात्र संघाला संकटात सोडून जातोय परतीच्या प्रवासाला. बॅक टू डगआउट. यास फलंदाज बाद होतोय. महत्वाची विकेट आणि महत्वाचं एक अस्त्र ज्यांनी वाद केलाय त्यामध्ये सक्सेसफुली ठरलाय तिळसेकर. विकेटचं पतन, फलंदाज बाद. यास डीजे वैभव. शिलेवन तिलसे तर एका बाजूनी गणेशपुरीकर. मॅच रफ अँड टफ. न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. करणला आपण पाहतोय. करण चेंडू संपुष्टात येत आहेत 2. पहिला चेंडू वाईट, नंतर आला षटकार आणि नंतर आला विकेट. म्हणजे येणारे 4 बॉल आणि धावांची गरज आहे. स्कोरर आम्हाला सांगतोय 11 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आएंगे. कदाचित अर्जुन राहिलाय पण करण इथे पोहोचलाय किंवा अर्जुनने त्याचं काम केलंय आणि तो परतलाय. आता मात्र करण आलाय मैदानाच्या आतमध्ये गणेशपुरीकरांकडून. 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू होता. आपण इथून मात्र पाहू शकताय सिंगल मीडिया डबलचा प्रयत्न जारी केला होता. कदाचित धाव पूर्ण झाली असती, झालीच असती. अजूनही संधी आहे.
संधी सोने केलंय. दुसरी धाव, तिसऱ्या धावेचा 9 रनचा इशारा इथे मध्ये थांबा दर्शवला गेलाय. रनआउटची विकेट. फलंदाजीतून मात्र बाद होतोय. जर चुकी झाली नसती किंवा लक्ष प्रॉपर असतं कुणाल तर कदाचित तिथून 3 धावा आपल्याला इझिली पाहायला मिळाल्या असत्या. नक्कीच मात्र त्यानं करणनं मात्र स्वतःचा विकेट गमावलाय. मात्र संधी दिली आपल्या साथी बॅटरला. तो मात्र मैदानात स्वप्नीलला आपण पाहतोय. स्वप्नीलकडे क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची. करणनं ते जाणलंय. करणला माहिती आहे अशा मॅच मधनं स्वप्नील मॅच फिरू शकतो. स्वप्नील आपल्याला मॅच जिंकून देऊ शकतो आणि मग त्यांना आपल्या विकेटची बलिदान दिलं आणि मग स्वप्नीलला स्ट्राईकवर आता संधी मिळते. आता मात्र तिन्ही चेंडू 9 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे 3 धावा घेण्याची आवश्यकता. ओहो हो उडवलंय. इथे मात्र का मी धाव घेतली हे इथे मात्र दर्शवलंय. स्वतःला सिद्ध केलंय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. सरळ षटकार 6. जशी बॅट मधनं गोळी निघाली, बंदुकीची गोळी, चेंडू लांब वर खेचलाय. षटकार आहे. हा षटकार सामन्याला कलाटणी लावू शकतो का? हा षटकार सामन्याला वळण प्राप्त करून देऊ शकतो का? हा षटकार कुठेतरी सामन्याला टॉप गिअर मध्ये घेऊन जाऊ शकतो का? ह्याची उत्तर येणाऱ्या या 2 चेंडू मध्ये पाहायला मिळतील. कारण 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना या चेंडूवर ठोकलाय षटकार. म्हणजे 2 चेंडू आणि विजयाकरिता 3 धावेची आवश्यकता. दोन्हीही खेळाडूंच्या हृदयामध्ये सध्या तरी वाढायला सुरुवात झाली आहे. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता. काय वाटते कुणाल मोकाशी? खऱ्या अर्थानं हा विजय क्रिकेटचा आहे, यात काही शंका नाही आहे. एका बाजूनी तिळसेकर तर एका बाजूनी गणेशपुरीकर. आदेश 11 तिळसे तर एका बाजूनी गणेशपुरी. दोन्ही संघ तुल्यबल आहेत आणि तुल्यबल मधला बेस्ट वर्सेस बेस्ट. नेक्स्ट बॉल आणि स्वतःचा षटकार. एक खासियत आहे. गणेशपुरीकर जिथे जिथेही क्वालिफाय होतात तेव्हा जेव्हा फायनलला येतात तेव्हा ते त्यांचा एक जी ओळख आहे अक्षय सर, ते बँड घेऊन इथपर्यंत पोहोचतात. कदाचित ते बँड घेऊन इथपर्यंत पोहोचतील एका थाटात. इथे मात्र विजय मिळवलाय गणेशपुरीकरांनी. वाजवा डीजे, होऊ द्या जल्लोष.